सुप्रभात सगळ्यांना. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. तर आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. स्वामी हे फक्त नाव नाही आहे, हा मोठा चमत्कार आहे, हा आयुष्याचा आधार आहे. स्वामी म्हणजे भक्त आणि श्रद्धाळू आणि स्वामी देवता यांच्याबरोबर घडलेले हे चमत्कार आहेत. तर आणि श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे असं की तुमचा असणारा विश्वास, तुमचं मेहनतीचं फळ. आणि स्वामी महाराज नेहमी भक्तांसाठी खरोखर तत्पर असतात. तर त्याच्यावरच आज मी तुम्हाला कथा सांगत आहे. चला तर पाहूया कथा काय आहे ती. राघव खूप हुशार होता. राघव नावाचा एक मुलगा खूप हुशार होता आणि एक छोटंसं जे गाव होतं त्या गावामध्ये तो तरुण राहायचा. त्याच्या आयुष्यात एक मोठी अडचण पण होती. त्याला काम मिळत नव्हतं. घरची परिस्थिती खूप वाईट होती. वडील आजारी होते. आई काम करून घर चालवत होती. राघव रोज नोकरी शोधायला जायचा, पण प्रत्येक ठिकाणी नकारच मिळायचा. हळूहळू तो निराश झाला. त्याचा आत्मविश्वास कमी झाला. एक दिवस राघव खूप खचला. तो एकटाच गावाबाहेर गेला आणि म्हणाला, देवा, आता माझ्याकडून काही होत नाही. त्याचवेळी तिथून एक वृद्ध साधू जात होते. त्या साधूने राघवकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, काही एवढा निराश का झाला आहेस? राघवने सगळं सांगितलं. साधू हसले आणि म्हणाले, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थ तुझी वाट पाहत आहेत. राघव दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला गेला. तेथे स्वामी समर्थ भक्तांमध्ये बसले होते. राघव दूर उभा राहिला. अचानक स्वामी म्हणाले, काम नाही म्हणून का रडतोस? प्रयत्न कर, मी आहे ना. राघव चकित झाला. त्याने काहीही सांगितलं नव्हतं. तो स्वामींचे चरणी पडला. स्वामी म्हणाले, दररोज सकाळी उठून नामस्मरण कर आणि काम शोधत राहा. कोणताही मोठा उपाय नाही, कोणतीही चमत्कारी गोष्ट नाही, फक्त विश्वास. राघव घरी परतला. तो रोज श्री स्वामी समर्थ जप करू लागला आणि पुन्हा काम शोधायला लागला. एक दिवस अचानक त्याला शहरात एका दुकानात काम मिळालं. मालक खूप चांगला होता. हळूहळू राघवची प्रगती झाली. एक दिवस दुकानाचा मालक म्हणाला, तुला माहिती आहे का, त्या दिवशी मला स्वप्नात एक साधू दिसले. त्यांनी सांगितलं, हा मुलगा चांगला आहे, आता काम दे. हे ऐकून राघवच्या अंगावर शहारे आले. त्याला लगेच समजलं हे स्वामींचंच काम होतं. राघव आता आनंदी झाला होता. घरची परिस्थिती सुधारली. तो रोज स्वामींचं नाव घेत होता. काही महिन्यांनी राघव पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामींना नमस्कार करता स्वामी म्हणाले, काय रे, काम मिळालं ना? राघवच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही दिसत नसाल पण मदत नेहमी करता. तर ही होती श्रद्धा राघवची आणि स्वामी महाराजांच्या चमत्काराची. तर तुम्हाला ही कथा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि लाईव्हमध्ये. श्री स्वामी समर्थ.